सर्वांना नमस्कार। मी उत्तम संभाजी माने सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती 2026ची निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीसाठी शिरूर गटामधून मला महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, रिपाई यांची उमेदवारी आमचे नेते, राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक, आमचे नेते माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून मी गेल्या अनेक वर्षापासून जे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे याची दखल घेऊन मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे। आणि याचबरोबर माझ्यासोबत सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांचे चिरंजीव सूरज पाटील यांनाही शिरूर गणामधून उमेदवारी दिलेली आहे। याचबरोबर दुसरा गण हा वळसंगी पंचायत समितीमधून रवींद्र शामराव बोडके यांना उमेदवारी दिलेली आहे। म्हणून हे माझे दोन सहकारी आणि माझ्यावर जो हा पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसनं विश्वास टाकवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून जे जनतेच्या विकासाची कामं करता येतात हे कामं करण्याच्यासाठी आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये जायचं आहे। जिल्हा परिषदेमधून जनतेच्या ज्या मूलभूत आणि आवश्यक गरजा आहे या अनुषंगानं आपल्याला जे विकासाची कामं मांडता येतील, करून घेता येतील, या अनुषंगानं आम्ही कामं करून घेणार आहोत। याचबरोबर मी आत्ता नेहमी बोलत असतो की शिक्षणाच्या संदर्भात अत्यंत केविलवाणी परिस्थिती झालेली आहे की आपल्या शाळा बंद पडतात की काय, ग्रामीण शाळा अत्यंत मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या इमारती त्याच पद्धतीच्या झालेल्या आहेत। म्हणून ही कामं करायची आणि ग्रामीण भागातल्या शाळा कशा टिकतील, जिल्हा परिषदेच्या शाळा कशा टिकतील या अनुषंगानं त्या ठिकाणी आपल्याला भूमिका मांडायची आहे। याचबरोबर ग्रामीण भागातील जी रस्ते आहेत ते रस्तेसुद्धा अत्यंत खराब झालेले रस्ते आहेत। म्हणून या रस्त्यांच्या बाबतीत आपल्या चांगल्या पद्धतीचे रस्ते कसे करता येतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील। याचबरोबर समाज कल्याणचा मी वेळोवेळी गेल्या अनेक वर्षापासून नजर टाकतो आहे तर दलित वस्तीवर दलित समाजाचं जे बजेट आहे ते बजेट विधायक कामावर खर्च न होता अवांतर ठिकाणी खर्च होते, त्याचा अपव्यय होते असं आमच्या निदर्शनास आले। म्हणून तोही या दलित समाजाचा निधी हा त्यांच्यावरच विधायक कामात कसा खर्च करता येईल याच्या बाबतीतही आम्ही ठोस भूमिका या ठिकाणी मांडून शासनाच्या निदर्शनास आणून देऊन आपल्याला याही संदर्भामध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे। म्हणून अभ्यासात्मक काम करण्याच्यासाठी या ठिकाणी आपले प्रश्न रास्त सोडवून घेण्यासाठी आणि मांडण्याच्यासाठी म्हणून मला आपण आशीर्वाद द्यावेत, त्या ठिकाणी मला काम करण्याची आपण संधी द्यावी अशी माझी विनंती आहे। मी आपण जर येत्या 5 तारखेला आपण जर मला मतदानरूपी आशीर्वाद दिला तर निश्चितपणे आपल्याला आपली मान उंचावेल, आपल्या मतदारसंघाचा सदस्य एक चांगल्या पद्धतीचं काम करतोय अशी चर्चा राहील आणि यामध्ये आपला मान मर्तबा वाढवण्याचं काम निश्चितपणे मी करेन, कुठं गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेईन। म्हणून मला तुम्ही आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करतो। धन्यवाद। नमस्ते।